तो काल शिकण्यासाठी घेतला होता की स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वात मोठा कोण, आणि त्यातला जो मुद्दा क्रमांक 1 आहे तो आपण बघितला की जो स्वतःला लहान करतो ना. कशा प्रकारे येशूने शिष्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते एका लहान मुलाला घेऊन दिलेलं आपल्याला पाहायला भेटते की जो स्वतःला लहान करतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये कसा आहे, मोठा आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आपण बघितला की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं कोण आहे. तर त्या ठिकाणी जो सेवक बनतो ना, जो सेवक बनतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये कसा आहे, मोठा आहे. आणि येशूने त्याच्या स्वतःच्या जीवनातून सेवकपण खऱ्या अर्थाने काय आहे या विषयीचं जे काही उदाहरण आहे ते देऊन शिष्यांना हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं कोण आहे. आणि आता जो मुद्दा क्रमांक 3 आहे तो आपण बघणार आहोत. मुद्दा क्रमांक 3 लिहा सर्वांनी. जो शुद्ध हृदयाचा आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. मुद्दा क्रमांक 3 लिहा. जो शुद्ध हृदयाचा आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. ठीक आहे. आता आपण पाहतो की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा कोण हा जो प्रश्न शिष्यांना पडला होता त्याचं उत्तर येशू हा त्यांना देत असताना आपण जे आहे शिकत आहोत मत्तयाच्या पुस्तकाच्या 18व्या अध्यायातून. आता आपण ह्या ठिकाणी मुद्दा क्रमांक 3 जो आहे तो हा आहे की जो शुद्ध अंतःकरणाचा आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये काय आहे, मोठा आहे. आता पवित्र शास्त्र शुद्ध अंतःकरणाला घेऊन आपल्याला काय सांगतं हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि बघा आपण वचन वाचणार आहोत. आपण यावेळेला वचन वाचूया मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 8 कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. मत्ते 5वा अध्याय आणि वचन 8 पहा काय म्हणत आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतात. व्हेरी गुड. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला काय करतील, पाहतील. आता ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे असे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठे होतील हे येशू आपल्याला त्याच्या वचनातून जे आहे काय करत आहे, सांगत आहे किंवा शिकवत आहे. आता आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणाकडं जर लक्ष दिलं आणि ह्या वचनाला घेऊन आपण आपलं स्वतःचं जर आत्मपरीक्षण केलं तर काय आपलं अंतःकरण जे आहे ते देवाला पाहण्याजोगं शुद्ध आहे का. कारण वचन सांगत आहे की ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे अशा वर्गाची लोक देवाला काय करतील, पाहतील. आता मोठं जर व्हायचं आहे आणि देवाला जर पाहायचं आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये तर आपल्या ठाई शुद्ध अंतःकरण असणं फार गरजेचं आहे. आणि एक व्यक्ती ज्याचं अंतःकरण शुद्ध होतं, एक व्यक्ती ज्याचं अंतःकरण शुद्ध होतं तो व्यक्ती आपल्याला अतिशय स्पष्टपणे उत्पत्तीचे पुस्तक 39वा अध्याय आणि 7 वचनापासून तर 12 वचनापर्यंत जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी एक व्यक्ती ज्याचं नाव योसेफ आहे आपल्याला दिसून येतो. आणि योसेफ हा पोतीफरच्या घरी सेवक म्हणून काम करत असताना त्याने स्वतःला जे आहे ना शुद्ध ठेवण्याचा पुरेपूर जो आहे प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. आता लक्ष द्या, योसेफाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय आपण काढतो तर योसेफ हा अतिशय स्पष्टपणे काही महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसून येत आहे. कोणीतरी वचन 9 वाचण्यासाठी मदत करा. वचन 9 कोणीतरी वाचा. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात.
म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? आणि वचन 12 आणि 13 पहा. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धुवून म्हटले, माझ्यापाशी नीज. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिलं. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की योसेफ हा पोतिफराच्या घरी सेवकपणाचं काम करत असताना त्या ठिकाणी त्याने आपल्या स्वतःला शुद्ध ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो केलेला होता. आणि ज्या वेळेला योसेफ त्या ठिकाणातून पळून गेला, आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी त्याने जो पळ काढला होता तो स्वतःचं अंतःकरण शुद्ध ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काढलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याने स्वतःचं अंतःकरण शुद्ध ठेवलं असल्या कारणामुळं देवाने त्याला भरपूर आशीर्वादित केला. तो भाग येणाऱ्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत. पण ह्या ठिकाणी आपण हे बघत आहोत की कशा प्रकारे योसेफाने त्याचं जे अंतःकरण आहे ते शुद्ध ठेवलं. जर स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं आहे तर आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणाच्या शुद्धतेकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं की बाहेरून जे माणसाच्या आतमध्ये जातं ते माणसाला विटाळत नाही, तर आतून जे बाहेर निघतं ते माणसाला विटाळतं. आणि लक्ष द्या, आपल्या अंतःकरणामध्ये आपण कशा प्रकारचे व्यक्ती आहोत या विषयीचं जे काही आत्मपरीक्षण आहे ते करणं फार गरजेचं आहे. जर आपलं अंतःकरण मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 8 नुसार जर शुद्ध आहे तर निश्चित अर्थाने आपल्याला देव हा आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. निश्चित अर्थाने देव आपल्याला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. शिष्यांना जो प्रश्न पडला होता की स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं कोण आहे, त्याचं उत्तर येशू त्यांना वचनातून देत असताना आणि ते त्यांना अधिक खोलवर समजावे या अनुषंगातून काही उदाहरणं जे त्यांच्या डोळ्यासमोर आहे, जे त्यांना लवकर समजतील यातून देत असताना आपल्याला पाहायला भेटतं की येशू सर्वात अगोदर त्यांना म्हणाला की जो नम्र आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. येशू त्यांना म्हणाला की जो सेवक आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. येशू त्यांना स्पष्टपणे म्हणाला की ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. आणि आपल्याला जर स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं आहे तर ह्या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन त्याप्रमाणे आचरण करण्याच्या अनुषंगातून आपण वाटचाल करणं फार गरजेचं आहे. आणि मग देव हा निश्चित अर्थाने आपल्याला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4, स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा कोण आहे त्यातला मुद्दा क्रमांक 4 लिहा. जो देवाची इच्छा पूर्ण करतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. जो देवाची इच्छा पूर्ण करतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. आणि बघा वचन काय सांगत आहे. मत्तयाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 50 आपण यावेळेला वाचणार आहोत. मत्तयाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 50 पहा काय म्हणतात त्या ठिकाणी. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी प्रभू येशू हा लोक समुदायाबरोबर बोलत असताना त्याचे आई भाऊ त्याला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी एका व्यक्तीकडं निरोप पाठवला की तू जाऊन येशूला सांग. आणि त्यावेळेला येशूने अतिशय स्पष्टपणे महत्वाचं जे काही उत्तर आहे त्या ठिकाणी लोक समुदायासमोर दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं.
आणि ते उत्तर आहे, जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो. जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. आता स्वर्गात राहणाऱ्या पित्याची इच्छा काय आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जर ते आपल्याला समजलं तर त्या अनुषंगातून आपण स्वर्गात राहणारा आपला जो बाप आहे, आपला जो पिता आहे, त्याच्या इच्छा पूर्ण करणारे व्यक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा, एक व्यक्ती आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतो जो आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये बघतो. आपण उत्पत्तीचं पुस्तक जे आहे, उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो तर 22 वचन आणि 7वा अध्याय 5 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या दोन्ही अध्यायांमध्ये देवाची इच्छा पूर्ण करणारा व्यक्ती आपल्याला दिसून येतो, ज्याचं नाव नोआह आहे. परमेश्वराची जी इच्छा आहे ती पूर्ण करताना एक व्यक्ती आपल्याला दिसून येतो, ज्याचं नाव नोहा आहे. आणि नोहाने स्वर्गातील पित्याची इच्छा जाणली आणि त्याप्रमाणे त्याने करायला सुरुवात केली. जो व्यक्ती देवाच्या इच्छेप्रमाणे करतो, जो व्यक्ती देवाची इच्छा पूर्ण करतो, तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा होईल. आता स्वर्गातील देवाची इच्छा ही काय आहे, आपण पूर्ण करावी, ह्या संदर्भात आपल्याला ती कळणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या, ह्या ठिकाणी नोहाला स्वर्गातील देवाची इच्छा काय आहे ही कळाली. आणि बघा, कोणीतरी 6वा अध्याय वचन 22 वाचायसाठी मदत करा. 6वा अध्याय वचन 22. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे सांगितले ते त्याने केले. नोहाने तसे केले. कसं? जे काही देवाने त्याला सांगितलं होतं, जे काही देवाने नोहाला सांगितलं होतं त्याप्रमाणे नोहाने केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. बघा, वचन 7वा अध्याय आणि 5 वचन पहा. 5 वचन. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. तेव्हा नोहाने, तब नूह परमेश्वर की आज्ञा के अनुसार सारी चीजों को किया. प्रेज द लॉर्ड. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केलं. जेव्हा आपण देवाच्या इच्छा जाणून घेतो आणि त्याप्रमाणे आपण करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठंपण जे आहे ते प्राप्त होत असतं. आणि म्हणून आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं जर व्हायचं आहे तर आपल्याला देवाची इच्छा काय आहे हे समजणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे चालणं देखील गरजेचं आहे. मग स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण मोठं होईल? तर जो व्यक्ती नम्र करेल स्वतःला, जो व्यक्ती सेवक जो व्यक्ती सेवक बनल, सेवा करल, जो व्यक्ती आपण पाहतो की शुद्ध अंतःकरण ठेवल, जो व्यक्ती देवाच्या इच्छा पूर्ण करल, असा व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये काय मध्ये का मोठा होईल. आणि ह्या ठिकाणी नोहा जो आहे ना, नोहाने परमेश्वराने त्याला जे काही सांगितलं, जे काही परमेश्वराने नोहाला काय केलं सांगितलं, तसंच्या तसं नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आज देव आपल्याकडनं नोहासारखी अपेक्षा करत आहे. आज भी परमेश्वर हमसे इसी रीति से अपेक्षा ही करता है कि हम नूह के समान परमेश्वर की आज्ञाओं का पालन करें. आपल्याला देवाच्या आज्ञेचं पालन करायचं आहे आणि जर आपण देवाच्या आज्ञेचं पालन केलं तर आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं होऊ. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं होण्यासाठी आपल्याला देवाच्या आज्ञा काय आहे त्या समजून घेणं फार गरजेचं आहे. मग आपल्याला देवाच्या आज्ञेचं पालन करत स्वर्गाच्या राज्यामध्ये जे आहे ते मोठं होत आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 5 लिहा. मुद्दा क्रमांक 5, जो दयाळू व क्षमाशील आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. मुद्दा क्रमांक 5 लिहा. जो दयाळू व क्षमाशील आहे तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. जर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं आहे तर तुम्हाला दया करणं शिकलं पाहिजे. तुम्हाला जर स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं आहे तर क्षमा करणं शिकलं पाहिजे. कारण जो व्यक्ती दया करतो, जो व्यक्ती क्षमा करतो,
तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. आणि बघा, वचन स्पष्टपणे सांगतं, मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 7वा काय म्हणतं, मत्तीचे सुसमाचार अध्याय 5 आयत 7 पढिए कोई तो. हे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे दयाळू आहे, जे दया करणारे आहेत, ते धन्य आहे. आपल्याकडनं देव अपेक्षा काय करत आहे? स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण मोठं व्हावं, ही देवाची पण इच्छा आहे. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण मोठं व्हावं जर ही आपली पण इच्छा असेल, तर आपण काय केलं पाहिजे हे ह्या वचनामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आपण लोकांवरती दया केली पाहिजे, आपण लोकांना क्षमा केली पाहिजे. देव आपल्याकडनं ह्या गोष्टी अपेक्षित करतो. देव आपल्याकडनं ह्या गोष्टी अपेक्षित. लक्ष द्या, जर आपण दया करणारे जर लोक असू, जर आपण क्षमा करणारे जर लोक असू, तर देवाच्या दृष्टिकोनातून आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठे होणारे लोक आहोत. देवाने आपल्याला त्यासाठी पाचारलेलं आहे. देवाने आपल्याला त्यासाठी निवडलेलं आहे. परमेश्वर ने हमें इसीलिए चुना है ताकि हम स्वर्ग के राज्य में बड़े हो सके. हा, देवाने आपल्याला यासाठीच निवडलेलं आहे. यासाठीच देवाने आपल्याला जे आहे ना पाचारलेलं आहे की आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये काय व्हावं, माहिती का, मोठं व्हावं. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण पाहतो की मोठं होणं म्हणजे काहीतरी अपेक्षा जी देव आपल्याकडे करतो ना तिची पूर्तता करणं आहे. आणि येशूकडनं पित्याने अपेक्षा केली आणि पित्याच्या अपेक्षेची पूर्तता येशूने देखील केली. पित्याची इच्छा काय होती माहिती का, येशूने क्षमा करावी. कुणाला? ज्यांनी त्याला वधस्तंभावरती खेळलेला आहे त्यांना. परमेश्वर की इच्छा जब यीशु मसीह को पता चली, उस इच्छा को यीशु मसीह ने उस क्रूस पर रहते हुए पूरा किया. और इच्छा क्या थी परमेश्वर की? यही कि यीशु मसीह क्रूस पर रहते हुए अपने विरोधियों को क्षमा करे. ही इच्छा होती, पित्याची ही इच्छा होती. आणि बघा, ज्यावेळेला आपण लूक याचा 23वा अध्याय आणि वचन 34 वाचतो, लुकाचे सुसमाचार 23 अध्याय और वचन 34 कोई तो पढ़ने में सहायता करे. कोणतरी वाचा बघा काय होती इच्छा त्या ठिकाणी. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर व्हेरी गुड. येस, वाचा. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. व्हेरी गुड. पण वाचू का? येस, फक्त 34 काय लिहिलेलं आहे ठिकाणी. परमेश्वराची इच्छा काय होती ती येशूला कळाली आणि परमेश्वर पित्याच्या इच्छेची पूर्तता येशूने त्यावेळेला केली ज्या वेळेला तो यातना भोगत होता. परमेश्वर की इच्छा यहाँ पर प्रभु यीशु मसीह को पता चली और उस इच्छा को पूरी करने के लिए उसने यहाँ पर वह कार्य करते हुए हमें दिखाई दे रहा है प्रभु यीशु मसीह. बघा, वचन स्पष्टपणे सांगत आहे ठिकाणी. येशू हा अशा परिस्थितीमध्ये आहे की त्या परिस्थितीमध्ये क्षमा करणं हे अशक्य आहे. तरीही येशूने परमेश्वर पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं. तो यातना भोगत आहे. ह्या ठिकाणी त्याला भयंकर असं दुःखाचा सामना करावा लागत आहे, करत आहे तो ठिकाणी. आणि अशा प्रकारच्या दुःखाचा सामना करत असताना त्याने पित्याकडे प्रार्थना केली की हे पित्या, यांना क्षमा कर. आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर आपल्याला एकमेकांवर दया करणं शिकलं पाहिजे. आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जर मोठं व्हायचं आहे तर आपल्याला एकमेकांना क्षमा करणं शिकलं पाहिजे. जर आपण एकमेकांना क्षमा केली, जर आपण एकमेकांवर दया केली, तर निश्चित अर्थाने आपण देवाच्या दृष्टिकोनातून मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. देव आपल्याला मोठं करेल आणि देवाची इच्छा हीच आहे की आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हावं. पण मोठं होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण एकमेकांवर दया केली पाहिजे, आपण एकमेकांना क्षमा केली पाहिजे. येशूने क्षमा केली. हो, येशू भयानक अशा यातना त्या वधस्तंभावरती जे आहे ना भोगत होता. यशायाचे पुस्तक 53 अध्याय अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतो, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे.
परमेश्वराचा बुस कोणास प्रगट झाला आहे, तो त्या पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. बघा, आपण ते वचन वाचूया. कोणीतरी मला वाचायसाठी मदत करा. यशायाचं पुस्तक 53 अध्याय आणि वचन 1 पासून पुढे पहा. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे, परमेश्वराचा भूत कोणास प्रकट झाला आहे. पुढे वाचा. कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. वचन 3 आणि 4. तुच्छ मानलेल्या मनुष्यांनी टाकलेल्या क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. व्हेरी गुड. यशायाचं पुस्तक 53 अध्यायामध्ये येशूच्या वधस्तंभावरच्या यातनांबद्दल सांगतात. आणि इतक्या यातनेतून तो जात असताना त्याने बदला घेण्याची भावना कुठेही जे आहे ना दाखवलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. वचन सांगतं मत्तेच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे 23 अध्याय आणि वचन 34 जेव्हा आपण वाचतो की त्याने पित्याकडे प्रार्थना केली, हे पिता यांना क्षमा कर, हे पिता इन्हें क्षमा कर, क्योंकि ये नहीं जानते कि ये क्या कर रहे हैं. यांना क्षमा कर, कारण यांना नाही माहिती की हे काय करत आहे. लक्ष द्या, आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर आपल्याला पित्याची इच्छा काय आहे हे समजणं फार गरजेचं आहे. आणि येशूला पित्याची इच्छा समजली असल्या कारणामुळं त्याने त्या ठिकाणी लोकांवर दया केली, त्याने त्या ठिकाणी लोकांना क्षमा केली. आपल्याकडनं हीच गोष्ट देव अपेक्षित करतोय आणि आपण ह्या दिवसांमध्ये ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहा. जो विश्वासात स्थिर राहतो तो मोठा आहे. जो विश्वासामध्ये स्थिर राहतो तो मोठा आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं होण्यासाठी कोणत्या गोष्टींमध्ये आपण स्थिर राहिलं पाहिजे तर तो आहे विश्वास, जो परमेश्वराप्रती आहे. विश्वासामध्ये आपण स्थिर जे आहे ते राहायला पाहिजे. बघा वचन काय सांगते, इब्री लोकांचं पत्र 11 अध्याय आणि वचन 6 कोणीतरी वाचायची मदत करा. इब्रानियों की पत्री 11 अध्याय और 6 आयत देखिए. आणि विश्वास असून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. व्हेरी गुड. जर आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हायचं आहे तर आपण विश्वासामध्ये देवाप्रतीच्या स्थिर राहायला पाहिजे. कारण वचन सांगत आहे की विश्वासा वाचून देवाला संतोषविणे, प्रसन्न करणे अशक्य आहे. आणि तुम्हाला देवाला प्रसन्न करता यावं, तुम्हाला देवाला संतुष्ट यावं, यासाठी तुमच्या ठाई विश्वास असणं फार गरजेचं आहे. जर विश्वास नाहीये तर देवाला प्रसन्न करता येणार नाही. आणि जर विश्वास आहे तर आपल्याला देवाला प्रसन्न करता येईल. आणि त्या विश्वासामध्ये ज्यावेळेस आपण स्थिर आहोत तर ती स्थिरता विश्वासा संदर्भातली आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं करेल. आणि एक व्यक्ती ज्याचं नाव दानिएल आहे, तुम्हाला माहिती आहे का, दानिएलाला अतिशय भयानक रित्या परेशानीचा सामना करावा लागला, त्रासाचा सामना त्या ठिकाणी करावा लागला, पण तो विश्वासामध्ये स्थिर राहिला. दानिएल हा विश्वासामध्ये स्थिर राहिला. त्याचा देवावरचा जो विश्वास आहे परेशानीमुळे कमी झाला नाही. लक्षात, तो विश्वासामध्ये स्थिर राहिला असल्या कारणामुळं त्याला सिंहाच्या गुहेमध्ये जे आहे ना टाकल्यानंतरही त्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण दानिएलच्या जीवनाबद्दल अतिशय खोलवर जे आहे ते स्टडी करणार आहोत. लक्ष द्या, विश्वासामध्ये जर आपण स्थिर राहिलो, यदि हम विश्वास में स्थिर होते हैं परमेश्वर के संदर्भ में, तो निश्चय ही परमेश्वर हमें स्वर्ग के राज्य में बड़ा करेगा.
जर आपण देवाच्या विश्वासा संदर्भामध्ये जर स्वतःला जर स्थिर ठेवलं तर देव आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं करेल. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही मोठं व्हावं स्वर्गाच्या राज्यामध्ये, आपण मोठं व्हावं स्वर्गाच्या राज्यामध्ये. बघा, कोणीतरी दानिएलचं पुस्तक 6 अध्याय आणि वचन 10 कोणतरी वाचा. दानिएल की किताब 6 अध्याय और 10 आयत. या फर्मावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या येरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. व्हेरी गुड. दानिएलला समजलं होतं की त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येणार आहे. यद्यपि त्या फरमानावर सही झाली, त्याला कळालं आहे, त्याला समजलं आहे की त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येणार आहे. पण तुम्हाला माहिती का, त्याचा देवावरचा असलेला जो विश्वास आहे ना, ती बातमी ऐकून किंचितही कमी झाला नाही, किंचितही कमी झाला नाही. तो देवावरती असलेला त्याचा जो विश्वास आहे ना, त्याच्यामध्ये तो स्थिर होता. तो असं डगमगणारा नव्हता, तळ्यात आणि मळ्यात नाही. तो स्थिर होता. त्याला माहिती होतं की ज्या देवाची मी आराधना करतो, ज्या देवाची मी दिवसातून 3 वेळेस उपासना करतो, ज्या देवाची मी दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करतो, तो जिवंत आहे. तो सिंहाचा निर्माणकर्ता आहे. तो मरण आणि जीवन हातामध्ये ठेवणारा आहे. तो सुरक्षा देणारा आहे. स्तोत्रसंहिता 91 नुसार तो काळजी घेणार. त्याला माहिती होतं आणि म्हणून त्याने कुठल्याही प्रकारची चिंता केली नाही. कुठल्याही प्रकारे त्याचा देवाप्रती असलेला विश्वास जो आहे ना, तो त्याने कमी होऊ दिला नाही. जर मोठं व्हायचं आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये, आपल्याला काय केलं पाहिजे? चर्च, आपल्याला देवाप्रतीचा जो विश्वास आहे त्यामध्ये स्थिर राहायला पाहिजे. 7वा मुद्दा क्रमांक 7 लिहा. स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? जो इतरांना देवाकडे आणतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. परत एकदा लिहून घ्या. स्वर्गाच्या राज्यामध्ये कोण मोठं होईल? जो इतरांना देवाकडे आणतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठा आहे. जो कोई भी लोगों को परमेश्वर के नजदीक लेके आता है वह स्वर्ग के राज्य में बड़ा कहलाएगा. आपल्याला का निवडले देवाने? हमें परमेश्वर ने क्यों चुना है? इसीलिए कि हम लोगों को परमेश्वर के निकट लेके आए. देवाने आपल्याला का निवडलंय? या गोष्टीसाठीच की आपण लोकांना देवाकडे आणावं. जर आपण लोकांना देवाकडे आणलं तर स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण मोठं आणि देव आपल्याला मोठं कर. वचन स्पष्टपणे सांगितलं बघा. कोणीतरी नीतिसूत्रे 11 अध्याय आणि वचन 30 वाचा. कोई तो नीति वचन 11 अध्याय और आयत 30 को पढ़ने में सहायता करे. भूमि का प्रतिफल जीवन का वृक्ष होता है और बुद्धिमान मनुष्य लोगों के मन को मोह लेता है. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपलं जीवन इस रीति से हमें परमेश्वर के कार्य को करने की आवश्यकता है. परमेश्वर यही चाह रहा है कि हम इन दिनों में ज्यादा से ज्यादा लोगों को उसके निकट लेके आए. परमेश्वर आपल्याकडनं कोणत्या गोष्टीची अपेक्षा करतो? देवाची इच्छा ही आहे की आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं व्हावं. पण स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं होणं इतकं सोपं नहीं है. यदि हमें स्वर्ग के राज्य में बड़ा होना है तो स्वर्ग के राज्य में बड़ा होना इतना आसान नहीं है. कुछ करने की हमेशा हमें तयारी करनी है. आपल्याला काय करायचं आहे? स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं होण्यासाठी लोकांना वाचवायचं आहे. लोकांना वाचवायचं आहे आणि लोकांना देवाकडे आपल्याला घेऊन यायचं आहे. लोकांना देवाकडे आपल्याला आणायचं आहे. मग आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं. पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतो की संत पौलाने गावोगावी जाऊन, नगरोनगरी जाऊन, शहरोशहरी जाऊन
देवाच्या वचनाचा प्रचार प्रसार केला आणि त्याने लोकांना देवाकडे आणलं. पवित्र शास्त्र बहुत स्पष्ट से हमें कहता है कि संत पौलुस नगर नगर जाके, शहर शहर जाके परमेश्वर के वचन का प्रचार उसने किया, सुसमाचार लोगों को सुनाया और लोगों ने सुनने के बाद परमेश्वर को ग्रहण किया और कई लोग जो है बचे गए. खूप लोक त्या ठिकाणी वाचले. लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगतो. जेव्हा आपण प्रेषणाचं कृत्य 16 अध्याय आणि 31 ते 34 वचन वाचताना बघा वचन काय सांगत आहे. प्रेरित किताब 16 अध्याय और 31 से लेकर 34 आयत तक. ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे की प्रभूचं वचन संत पौलाने आणि शिलासने त्या ठिकाणी लोकांना सांगितलं आणि त्यांनी देवाचा स्वीकार केला. आज अनेक लोकांना आपण वाचवावं यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि जर आपण लोकांना देवाकडे आणलं, आपण लोकांना जर वाचवलं, तर आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं बनू. देवाने आपल्याला अशा प्रकारे स्वर्गाच्या राज्यामध्ये मोठं होण्यासाठी निवडलेलं आहे. इस रीति से हर एक चीज को भली भांति समझ कर करने हेतु हमें परमेश्वर ने चुना है ताकि हम स्वर्ग के राज्य में बड़े हो जाए. आपल्याला मोठं होण्यासाठी निवडलेलं आहे आणि मोठं होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या दिवसांमध्ये, ह्या गोष्टी आज आपण शिकलेलो आहे. त्या गोष्टी आपण करणं फार गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करो.